तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे डिंगल येथे 1 इंच बीच करून आहे आणि एवढा सुंदर बीच आहे मित्रांनो, एकदम अप्रतिम असा बीच आहे। आज ऊन असल्यामुळे पाणी देखील गरम आहे आणि याच पाण्यामध्ये आंघोळ करण्यासाठी आम्ही इथे थांबलो आहे। ॲक्च्युली आम्ही ऑन द वे डिंगलला होतो, पण मध्येच आम्हाला इंच बीच दिसला, म्हटलं बीचचा आस्वाद घेऊया। पाणी ऊन पण आहे, त्यामुळे पाण्यात जाण्याचा हा मौका आम्ही सोडणार कसा, त्याच्यामुळे इकडे गाडी आम्ही वळवली आणि इथं आलो आहे। आता मी तुम्हाला आजूबाजूला दाखवतो आणि पाणी एकदम शुद्ध आहे मित्रांनो, आणि इथे जेलीफिश पण बाहेर दिसतात आहे। तर जेलीफिश पाहून माझी मुलगी घाबरली आणि ती आता आतमध्ये पाण्यात येत नाही आहे। हवेवर मुलगा आता आलेला आहे पाण्यात, तो खेळतो आहे, तर मी आता तुम्हाला दाखवतो। That is jellyfish. No, I don't want it. That is jellyfish. No. It's okay, Advika. It is poison. I don't want to see it. It's okay. That will not do anything. Yes, it will. I don't want to. I don't want to come here ever again. I don't want to see jellyfish. बघतो आरू. No jellyfish. Come on! Come on! Come on! तर मित्रांनो, तिथे पाहू शकता तुम्ही, तिथून आम्ही आतमध्ये आलो आहे, तर तिथे गाड्या पार्क केलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। इथे लोक कॅराव्हॅन देखील घेऊन आलेले आहेत आणि गाडी तिथपर्यंत एकदम एंडपर्यंत पण गाडी जाते। आज वीकडे असल्यामुळे गर्दी कमी आहे, पण आपल्याला तेच हवं असतं, कमी गर्दी जास्त एन्जॉय। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हाच तो बीच आहे, इंच बीच, आणि पाण्याची शुद्धता बघा। तर हे जे आहे हे काय आहे, तर याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं, जेलीफिश देखील आहे आणि मस्त असा बीच आहे, आंघोळीसाठी एकदम जबरदस्त, म्हणजे मस्त। लोक तुम्ही तिथे पाहू शकता, तिथे काही जण समुद्रामध्ये आंघोळ देखील करतात आहे आणि असा डोंगर, आजूबाजूला डोंगरावरती काही घरं दिसतील तुम्हाला आणि एकदम निळाभोर असा, आय मीन निळं पाणी तुम्ही असं पाहू शकता। आणि आजूबाजूला तिथे त्या साईडला पण तुम्ही डोंगर पाहू शकता, अप्रतिम अशी जागा आहे। आणि हा बघा आरव काय करतोय, आंघोळीला तो तिथे सँड कॅसल ते बनवतो त्या आद्विका, आणि तो त्यासाठी त्याला पाणी पाहिजे, तर पाणी इथूनच घेऊन गेला आहे। तर असा हा डिंगल बीच